वाशिम यवतमाळ जिल्ह्यासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांची खासदार संजय देशमुख यांनी घेतली भेट। रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील। नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली। त्यामध्ये अतिवृष्टीमधून वगळल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील विशेष मदत मिळावी। गेल्या काही दिवसात वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा अतिवृष्टी म्हणून वगळला होता, त्यासाठी वाशिम जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून तात्काळ विशेष आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, यासाठी मंत्री महोदयांना वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी भेटीदरम्यान निवेदन दिले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त परिस्थितीवर उपाययोजना करण्यासंदर्भात माहिती दिली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्तांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, त्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत योजना, सुलभ कर्ज आणि कृषीविषयक सल्ला केंद्राची उभारणी यावर सुद्धा चर्चा करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिक घरकुल मंजूर करण्याची मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली आहे। यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त तर आहे, परंतु वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून त्याची नोंद झालेली आहे। तेथे मूलभूत सुविधा कमी आहेत आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जात नाही, त्यासाठी या घरकुलाची अत्यंत गरज आहे। त्यामुळे या जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जास्तीत जास्त घरकुल मंजूर करावेत अशी मागणी केली। या मागणीमुळे ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल। कृषी विकासासाठी विशेष प्रकल्पाची गरज सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी तंत्रज्ञान, अन्नधान्य साठवणुकीसाठी अत्याधुनिक साधने आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली। इंडिया न्यूज 24 साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील।